मला खूप अभिमान वाटतोय सर, की महाराष्ट्रातलं एक बिझनेस आहे, जो फक्त बिझनेस नाही, तर एक जबाबदारी म्हणून काम करत आहे. ओके. महाराष्ट्राचं संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा, महिला सशक्तीकरण, त्याच्यानंतर 500हून अधिक कुटुंबाला तुम्ही म्हणजे आज रोजगार देत आहात आणि अशा सगळ्या जर्नीची सुरुवात तुम्ही काही म्हणजे पिढ्यात-पिढ्या बिझनेस नव्हते करत. एक सामान्य कुटुंबातून आले, शेतकरी होते आणि स्वतः पहिले 12 वर्ष डोर टू डोर फिरले. त्याच्यानंतर ती व्यवसायाला शेप मिळाला आणि आज एक लेव्हलवरती आपण आलोय. 100हून अधिक फ्रँचायझीज आहे. देशात-विदेशात आपले प्रॉडक्ट्स विकले जातात. तर मला पर्सनली खूप हे अभिमान वाटतो, की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कोणीतरी जपतंय. बिझनेस म्हणून नाही, पण एक जबाबदारी म्हणून तुम्ही एक काम बघताय. सो मला खूप अभिमान वाटतोय सर. मी आवर्जून सर तुम्हाला थांबवेन या विषयात. हं. खरं सांगायचं तर तुम्ही किंवा मी ही जी जबाबदारी आहे, म्हणजे महाराष्ट्रीयन किंवा आपल्या देशाची जी संस्कृती आहे, पारंपरिकता किंवा जे फूड कल्चर आहे, हे जपणं तुमचं माझं एकट्याचं काम नाही आहे किंवा हे सरकारचंही काम नाही आहे. आपल्या सर्वांचं काम आहे. मला असं वाटतं, की काय होतं ना, की बऱ्याचदा आपण बाहेरून एखादी गोष्ट जी आपल्यावर लादली जाते, ती पटकन आपण ॲक्सेप्ट करतो. पण ते ॲक्सेप्ट करत असताना आपण आपली जी परंपरा आहे, ती विसरतो किंवा कुठेतरी त्याला बगल देतो. सो आता जे नवीन मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी येत आहेत, तुम्ही ॲक्सेप्ट करा, काळाप्रमाणे बदला. परंतु आपल्या गोष्टीसुद्धा मला असं वाटतं, की विसरू नका किंवा सोडू नका. ही आपली परंपरा आहे. आपलं एक वैभव आहे ते. आपलं वैभवशाली आपली परंपरा आहे आपल्या देशाची. तर ती मला असं वाटतं आपली जपली पाहिजे आणि ती जतन करून वाढवली पाहिजे. त्या पुढच्या पिढीला आपल्याला ते द्यायचं आहे काहीतरी ते. ह्या गोष्टीसुद्धा सगळ्यांनी खरं विचार करावा.